हाय, हॅलो, नमस्कार. हा व्हिडिओ आहे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचा. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की आमच्या इथं काय झालेलं होतं आणि पाडव्या दिवशी सावडायचं आलेलं होतं. त्यासाठी मग घरातलं काहीच केलेलं नाही साफसफाई. आणि मला तर पाडव्याच्या अगोदरच करायचं होतं, कारण की बरेचसं घरात असं म्हणजे साफसफाई करायची बरेच दिवस ठेवली होती. म्हणलं पाडव्याला साफसफाई करायची, परंतु पाडव्याला काही करणं झालं नाही. तर मग पाडवा होऊन गेल्यानंतर मी इथं साफसफाई करायला घेतलेलं आहे. आणि घरातलं पण खूप असं हीच झालं, तर मग चला म्हणलं करूनच घेऊ एकदाची. तर खिडक्या वगैरे सर्व साफ केलेल्या आहेत. भांड्याचं रॅक रिकामं केलेलं आहे आणि भांड्याचं रॅक आता इथं धुवून घेणार आहे मी. आणि भांडी घासून घेणार आहे. डबे वगैरे सर्व रिकामे केलेले आहेत. तर इथं पाहताच तर मुलांना तर सुट्टी लागलेली आहे. मग सुट्टी लागल्यानंतरच काढलेला आहे मी राडा. तर गॅलरी ही सुद्धा धुवून घेतलेली आहे पाण्याने. आणि अद्वैतनी इथं मला मदत केलेली आहे पाणी काढायला. आणि मी अधूनमधून असं मुलांनाही मदतीला घेत असते, कारण की तेवढी त्यांनी छोटी छोटी जरी मदत केली तर खूप मोठी मदत होऊन जाते आणि आपले कामही पटकन होऊन जाते. तिथं पाण्याखाली मी नेऊन रॅक छान असं धुवून आणलेलं आहे आणि त्यानंतर अनुष्काने सर्व साफ कपड्याने पुसून घेतलेलं आहे. राहिलेलं सुद्धा धूळ वगैरे सर्व त्याच्यावरची निघून गेलेली आहे आणि छान असं चकाचक रॅक पुसून घेतलेलं आहे. आता डायरेक्टच भांडी मी घासून त्याच्यावरती रॅकवरती लावणार आहे. तर भांडी पण इतकी काही खराब झालेले नव्हते, परंतु डब्याची झाकणंच फक्त खूपच खराब झालेली होती. तर त्यासाठी सर्वच भांडी घासून 3-4 महिन्यातून अशी चांगली डीप क्लिनिंग असते. तर आत्ता बऱ्याच दिवस झालं ठेवली होती डीप क्लिनिंग करायची. तर ती आत्ता पाडव्यानंतर काढलेली आहे. शक्यतो सर्वजण तर पाडव्यालाच काढतात, पाडव्याच्या अगोदर. परंतु ह्या वर्षी माझ्याकडून लेटच झालेलं आणि असं घडल्यामुळे तर मी ठेवलेलं आहे. तर आत्ता काढलेली आहे. आणि घरात साफसफाई केल्यानंतर ही खूप छान वाटतं. आणि खूप दिवसाचं राहिलेलं मन एकदम हलकं झालेलं आहे. जे की खूप मोठं काम झालेलं आहे किचनमधलं साफसफाईचं. आणि एक ना एक भांडं छान असं साफसुथरी झालेलं आहे. तर डबे घासल्यानंतर मी डायरेक्टच रॅकवरती पालथे घातलेले आहेत, कारण रॅक पूर्ण रिकामच होतं. आणि डब्यामध्येही काही सामान नव्हतं. मी साईडला सर्व काढलेलं होतं आणि रिकामं करून घेतल्यामुळे डबे हे असे पालथे घातलेले आहेत रॅकवरती. चांगले सुकल्यानंतरच आता मी भरून ठेवणार आहे. इथं बसकर पट्ट्या वगैरे सर्व बाहेरचंही साफ केलेलं आहे. गॅलरीही धुवून काढलेली आहे वरून पाणी मारूनही. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हाय, हॅलो, नमस्कार. हा व्हिडिओ आहे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचा. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, की आमच्या इथं काय झालेलं होतं आणि पाडव्या दिवशी सावडायचं आलेलं होतं. त्यासाठी मग घरातलं काहीच केलेलं नाही साफसफाई. आणि मला तर पाडव्याच्या अगोदरच करायचं होतं, कारण की बरेचसं घरात असं म्हणजे साफसफाई करायची बरेच दिवस ठेवली होती. म्हणलं पाडव्याला साफसफाई करायची, परंतु पाडव्याला काही करणं झालं नाही. तर मग पाडवा होऊन गेल्यानंतर मी इथं साफसफाई करायला घेतलेलं आहे. आणि घरातलं पण खूप असं हीच झालं, तर मग